राजकारणात गेम होणं काही नवीन नाही, पण गेममुळे राजकारणातून आऊट होणं हे मात्र युनिक आहे. आज आम्ही अशाच एका राजकीय नेत्याची कहाणी सांगणार आहोत, ज्याचा गेममुळे गेम झाला आणि तो राजकारणातून आऊट झालाय. तुम्ही जर राजकारणातला किडा असाल तर तुम्हाला हे नाव नक्कीच माहित असणार आहे आणि तुम्ही हे थंबनेल क्लिक करून आलाय म्हणजे तुम्हाला या व्यक्तीविषयी नक्कीच माहितीये. असो, पुण्याचा खिलाडी सुरेश कलमाडी. एक काळ असा होता की पुणे म्हटलं की आपोआप सुरेश कलमाडींचं नाव चर्चेत यायचं आणि पुण्याच्या चौका चौकात पुण्याचा खिलाडी सुरेश कलमाडी अशा टॅग लाईनचे बॅनर लागायचे. काँग्रेस नेते सुरेश कलमाडींनी पुण्यावर खऱ्या अर्थानं राज्य केलं. भारतीय वायुदलातून निवृत्त होत कलमाडींनी पुण्यात राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं. तसं पाहायला गेलं तर तो काळ काँग्रेसी होता. काँग्रेस पक्ष देशात आणि राज्यात मजबूत स्थितीत होता. अर्थात पक्षाला आणि संघटनेला बळकटी आणण्याचं काम कलमाडींसारख्या नेत्यांनीच केलं होतं. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकलेल्या सुरेश कलमाडी यांच्या राजकारणाची सुरुवात 1977 ला झाली. कलमाडी हे भारतीय वायुदलात पायलट होते. 1964 ते 1972 या काळात त्यांनी वायुदलात सेवा दिली. 1974 ला वायुदलातून निवृत्ती घेतली आणि 1977 ला इंडियन युथ काँग्रेसचे ते पुण्यातील अध्यक्ष झाले. पुढच्याच वर्षी त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशच्या युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 1980 पर्यंत ते युथ काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात चांगला जम बसवला. 1996 मध्ये कलमाडींना पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली. त्यांनीही या संधीचं सोनं केलं आणि विजय मिळवला. पुढे 2004 लाही ते खासदार बनले. विशेष म्हणजे पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते रेल्वे खात्याचे राज्यमंत्रीही होते. पुण्यात कलमाडींचं चांगलंच वर्चस्व होतं. कधी काळी कलमाडी यांच्या आदेशानुसारच काँग्रेस पदाधिकारी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत होत्या. कलमाडी हाऊस हे सत्ता केंद्र झालं होतं. पुण्याचे कारभारी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. त्यावेळी काँग्रेसला पुण्यात खऱ्या अर्थानं अच्छे दिन आले होते. सुरेश कलमाडींना खेळाची आवड होती. पुणे शहराला खेळाच्या दृष्टीनं विकसित करण्यात कलमाडींनी मोठी भूमिका बजावली आहे. तब्बल 30 वर्षे कलमाडींनी खेळ आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रावर वर्चस्व गाजवलंय. त्यांच्या उमेदीच्या काळातच पुण्यात विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन झालं. तसं पाहायला गेलं तर पक्षानेही त्यांच्यातील खेळाची आवड हेरूनच विविध स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. कलमाडी हे 1978 ला पुणे रिजन ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष होते. 1982 मध्ये बीजी मॅरेथॉन स्पर्धेसाठी ते संघ व्यवस्थापक होते. 1983 पासून पुण्यात कलमाडींनी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा सुरू केल्या. 1994 मध्ये त्यांनी पुण्यात राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन केलं. 1996 ते 2011 मध्ये ते भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष राहिले. 2008 मध्ये त्यांनी पुण्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजनही केलं आणि 2010 मध्येही दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या ऑर्गनायझिंग कमिटीचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. स्पर्धांचं आयोजन करून त्याचा मोठा इव्हेंट करणं हा कलमाडींचा हातखंडा होता. पण 2010 ची कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धा ही कलमाडींना चांगलीच अंगलट आली. याच स्पर्धेच्या आयोजनात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि कलमाडींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. कारण ज्या कंपनीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या कंपनीचे डायरेक्टर सुरेश कलमाडी यांचा मुलगा होता. प्रकरण इतकं गाजलं की सीबीआय आणि ईडीनं स्वतंत्र चौकशीही केली. त्यानंतर चौकशी अंती 25 एप्रिल 2011 ला सीबीआयनं कलमाडी यांना अटक केली. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्यांना अटक झाल्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे त्यांचं सदस्यत्व देखील रद्द करण्यात आलं. 26 एप्रिल 2011 ला त्यांना इतरही अनेक संघटनांच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. सुरेश कलमाडी त्यानंतर जवळपास 10 महिने तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. पण या संपूर्ण काळात कलमाडी हे नाव राजकारणात बदनाम झालं. त्यानंतर कलमाडी हे राजकारणात फारसे कधीच दिसले नाही. इतकंच काय तर सार्वजनिक कार्यक्रमातही त्यांनी कधीही हजेरी लावली नाही. कालांतराने कलमाडी हे नाव हळूहळू पुण्याच्या राजकारणातून कमी होऊ लागलं आणि एक काळ असा आला की कलमाडी हे स्वतः महापालिकेत चालत आले पण त्यांना फारसं कुणीही ओळखलं देखील नाही. असो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कलमाडींवर झालेल्या आरोपांचं पुढे काय झालं, तर त्याची अपडेट अशी आहे की या प्रकरणातून कलमाडींना ईडीनं निर्दोष मुक्त केलंय.
सोमवारीच ईडीने या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट दिल्लीच्या पीएमएलए कोर्टात दाखल केलाय आणि ईडीने यामध्ये कलमाडींविरोधात पुरावे नाहीत असं नमूद केलंय. ईडीच्या या क्लोजर रिपोर्टला कोर्टानंही मान्यता दिली आहे. त्यामुळे कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कलंकित झालेले कलमाडी हे तब्बल 14 वर्षांनी निष्कलंकित ठरलेत. आता पुढचा प्रश्न, कलमाडी सध्या कुठे असतात? तर सध्या कलमाडी हे पुण्यातच असतात, पण वयोमानामुळे स्मृतिभ्रंश झाल्यानं ते ऍक्टिव्ह नसतात. कुठल्याही राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांनाही ते हजेरी लावत नाही. त्यामुळे कलमाडी हे पुण्यात असले तरी चर्चेत मात्र नसतात. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.